मित्रांनो, मी खरोखरच तुमच्याशी नेहमीच प्रामाणिकपणाने जे सत्य आहे ते कटू असेल, धक्कादायक असेल, अनपेक्षित असेल, अवांछित सुद्धा असेल, पण मी ते तुम्हाला माझी एक तुमच्याशी कमिटमेंट म्हणून नेहमी सांगतो. त्याकरता माझ्या सत्यतेची ग्वाही तुम्हाला देण्याकरता मी शपथ घेतो वगैरे वगैरे असे शब्द मी नाही वापरत. आज माझ्या टायटलमध्ये पण आणि आत्ता पण मी तुमच्याशी बोलत असताना जेव्हा असं म्हणतोय की मी शपथपूर्वक हा गौप्यस्फोट करतो आहे, त्या शपथ या शब्दाला माझ्या दृष्टीने आज महत्व एवढ्या करता आहे की मी आज जे गौप्यस्फोट तुमच्यापाशी करतोय ते केवळ 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 अविश्वसनीय असे आहे. अविश्वसनीय आहे. अनपेक्षित वगैरे सोडा, अविश्वसनीय आहे, पण ते 100% खरे आहेत. आणि तुम्ही, माझं मन कुणापाशी आहे, माझं हृदय कुणापाशी आहे, मी कुणाचा जीवलग मित्र आहे, कोण माझ्याशी त्याचं मन मोकळं करतं आणि कुणाच्या वतीने मी बोलू शकतो आणि मी बोलतो म्हणजे तो बोलतो असं तुम्ही गृहीत धरू शकता. अशाच एका व्यक्ती संदर्भात मी आज काही विलक्षण, धक्कादायक, स्फोटक असे गौप्यस्फोट करणारे जे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकतील. या क्षणापर्यंत कुठल्याही युट्यूबर, कुठल्याही चॅनलवर मी जी आता माहिती तुम्हाला देणार आहे ती आलेली नाही, येऊच शकत नाही. कशी येणार हे सांगण्याचा अधिकार मला आहे. हे सांगण्याची, म्हणू का तो शब्द, परवानगी मला आहे. याच्यामध्ये मीच हे बोललं पाहिजे, याचं कारण मीच बोलण्याची गरज आहे. अर्थात माझ्या या गौप्यस्फोटानंतर त्यांना हे प्रश्न विचारले जातीलच की अनिल सत्यांनी असे असे गौप्यस्फोट केलेले आहेत, तुम्हाला काय म्हणायचं आहे त्याच्याबद्दल. त्याचं उत्तर ते पत्रकारांसमोर ऑन द रेकॉर्ड देतील, त्यांच्या पद्धतीने देतील, त्यांना योग्य वाटेल ते देतील. जे एक तारेवरची कसरत करून कदाचित देतील, पण मी कसली कसरत नाही करणार आहे, मी कसला संकोच नाही करणार आहे, मी हातचं राखून नाही ठेवणार आहे. बिनधास, बेधडक बेधडक पद्धतीने मी तुमच्याशी बोलणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला ट्रेलर दाखवतोय, आज फक्त हेडलाईन सांगतोय. याचे इतके स्फोटक, धक्कादायक, आणि तुम्ही बिथरून जाल. उबाठाचे शिवसैनिक देखील आश्चर्याने दिग्मूढ होतील. महाराष्ट्राला हा धक्का पचवायला वेळ लागेल, मीडिया हादरून जाईल. याचं कारण या पद्धतीने हे गौप्यस्फोट करण्याची कुणी हिंमतच केली नव्हती. माहिती होते का मी जे गौप्यस्फोट करतोय ते माहिती होते का?
काहींना सुगावा लागला होता आणि काही जण मागोवा घेत होते. पण मी ज्या निसंदिग्धपणे, पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे आणि हात राखून न ठेवता तुमच्याशी बोलू शकतो, सांगू शकतो आणि एक गोप्यस्फोट करू शकतो, नाही दुसरा करू शकत. आज मी तुमच्याशी शेअर करतोय, या हेडलाईन्स आहेत मित्रांनो. आपण न्यूज चॅनलवर बघतो की आधी हेडलाईन्स येतात आणि मग नंतर फॉलोअप मध्ये त्याच्या डिटेल्स येतात. डिटेल्स येणार, मीच देणार, होय मीच देणार, आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी देऊही शकणार नाही. मित्रांनो, तयार व्हा. माझी पहिली हेडलाईन आहे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मधला संघर्ष विकोपाला गेला आहे, टोकाला गेला आहे, पराकोटीचा झालेला आहे. एक तर तू राहशील, नाही तर एकतर मी राहीन, ही भाषा अप्रत्यक्षपणे एकमेकाला उद्देशून बोलण्यापर्यंत गेलाय. उबाठामध्ये एक फार मोठा उद्रेक होऊ घातला आहे. एक ज्वालामुखी संजय राऊतच्या रूपानं धुमसतो आहे. या ज्वालामुखीचा विस्फोट केव्हाही, कधीही, कुठल्याही क्षणी होऊ शकतो. एक भूकंप राजकीय त्यातून निर्माण होणार आहे. अर्थात संजय राऊतच्या रूपाने तो भूकंप तुम्हाला दिसला तरी त्याचा केंद्रबिंदू, मध्यबिंदू, एपिसेंटर ज्याला म्हणतात, तो आदित्य ठाकरे असणार आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला आठवण देतो, माझ्या हेडलाईन्स येत आहेत, येणार आहेत, डिटेल्स नंतर देणार आहे मी तुम्हाला. आज फक्त हेडलाईन्स देतो, घ्या माहिती, करा चर्चा, मीडियाला लावतो कामाला, राजकारण्यांना लावतो कामाला. काही राजकारण्यांशी माझं बोलणं पण झालं या संदर्भामध्ये. आहेत तर माझे मित्र, तुम्हाला माहिती आहेत ते, त्यांच्याशी बोलणं पण झालं माझं की अशी अशी स्थिती आहे, असं असं घडतंय, असं असं बिघडतंय, असं असं होण्याची शक्यता आहे, आपली भूमिका काय असायला पाहिजे, आपली भूमिका काय आहे. तर आज तो गोप्यस्फोटाचा माझा विषय नाही. ओझर तर कदाचित माझ्याकडून सूचित होईल काही, पण आज तिकडे काय, इकडे, तिकडे नाही, इकडे काय, एवढ्यावरच मी कॉन्सन्ट्रेट करून बोलतोय. उद्धवमुळे बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेमधून नारायण राणे बाहेर पडले, राज ठाकरे बाहेर पडले, गणेश नाईक बाहेर पडले. नंतरच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या अपरोक्ष देखील फारच मोठा विद्रोह झाला, बंड झालं आणि मोठ्या संख्येने बाहेर पडले. पण उद्धवच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या बरोबरची जी टीम होती, जो चमू होता, जो संच होता, त्या संचातल्या एकेकाला टार्गेट करून, लक्ष करून त्याच्यावर शरसंधान शब्दांचं, कृतींचं केलं गेलं. त्यांचं अवमूल्यन करण्याचा उघड प्रयत्न झाला, उपेक्षा केली, अवहेलना केली, अवमानना केली, त्यांना क्षुद्र लेखलं गेलं, त्यांचे करता येतील तेवढे अपमान केले गेले आणि ते बाहेर जातील अशी व्यवस्था, अशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांनी निर्माण करून बाळासाहेबांची म्हणून जी एक टीम होती ती तोडली, फोडली.
त्यांना असं वाटलं की यांना जमेत ना खर्चात, ना यांचा उपद्रव ना उपयुक्तता, असले काय नसले काय, पण असलेले काय वाईट, थोडंसं काहीतरी बाळासाहेबांच्या काळातल्या लोकांना आपण आहे आपल्या बरोबर हे दाखवायला एक शोभेचे फ्लॉवर पॉट म्हणून ठेवले त्याने. काही नावं नावं कशाला घेऊ, तुम्हाला माहिती. आज उबाठामध्ये एक्झॅक्टली तशीच स्थिती आहे. उद्धवची म्हणून जी टीम होती, जो चमू होता, जो ग्रुप होता, उद्धवची म्हणून जी माणसं आपण आतापर्यंत पाहत होतो, ओळखत होतो, आयडेंटिफाय करत होतो, त्या दोघांची, उद्धवची आणि संजयचं नाव घेतो मी, बाकीच्यांची नावं आज मी घेत नाहीये, घ्यावी लागणार आहेत मला. ती नावं ऐकल्यानंतर तर तुम्ही तुमच्या काहींना जे उबाठाचे फारच प्रेमी असतील आणि ठाकरे घराण्याची त्यांची हे असेल, निष्ठा असेल, त्याला तो भोवळ येऊ शकेल अशी नावं आहेत माझ्याकडे. आता या उद्रेकात पुढे काय होणार आहे, कोण बाहेर पडणार आहेत, आणि कसे पडणार आहेत, आणि केव्हा पडणार आहेत, आणि का पडणार आहेत, आणि आदित्य कसं त्याला कारण आहे. पण आज संजय राऊत आणि उबाठा, आता उबाठा, मी शिवसेना म्हणत नाही, उबाठा एवढ्या करता म्हणतो की तुमच्या मनामध्ये संभ्रम नको, भ्रम नको, गडबड नको. उद्धवला राजकारणामध्ये टिकवलं, जगवलं, काही प्रमाणात वाढवलं देखील, जपलं, जोपासलं. त्याला मित्र म्हणून नुसत्या भावना नाही तर वैचारिक सुद्धा योगदान दिलं. उद्धव हे संजय राऊतचं एक निर्मिती किंवा प्रॉडक्ट आहे असं मी नेहमी म्हणतो, आणि त्यावर वाद घालू नका माझ्याशी. खूप तपशील माझ्याकडे आहेत. उद्धव कसा वेळोवेळी डिमोरलाइज झाला, कसा हतबल झाला, कसा हताश, निराश, वैफल्यग्रस्त होऊन सगळं संपलं या भावनेत गेला, त्या प्रत्येक वेळेला संजयने त्याला कसा बाहेर काढला, उभा केला. तो पॅरालिसिस फक्त शारीरिक नव्हता, तो मानसिक होता, वैचारिक होता. त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये संजय त्याचा आधार झाला. संजयने त्याला आधार दिला, संजयने त्याला जपलं. किंवा अतिशयोक्ती न करता मी म्हणेन की योगक्षेमम वहाम्यम मध्ये ती ज्योत असावी तशी उद्धव नावाची ज्योत केवळ बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून तो य. मी अनेक वेळा संजयला हा विचारला प्रश्न, काय काय वागतो उद्धव, काय पद्धतीने रश्मी वहिनी तुझ्याशी वागतात, काय बोलतात तुझ्याबद्दल, काय पद्धतीने तुला काही वेळेला बाजूला ठेवलं जातं, अवमानित केलं जातं, जाणीवपूर्वक लोकांना मेसेज दिला जातो की संजयकडे जाण्याची गरज नाही तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे या, आणि संजयचं आमच्याकडे चालत नाही, संजयचं आम्ही ऐकत नाही. मी उदाहरणं घेऊन बोलतो ना, माझ्याकडे चारी बाजूनी फिडिंग असतं. त्या प्रत्येक वेळेला मला संजयने असं सांगितलंय की अनिल, उद्धवच्या संदर्भामध्ये तू जे सांगतोस मला ते मला माहिती नाही असं नाही, माझ्यापर्यंतही या गोष्टी येतात, पोचतात, समजतात. पण मी एकच ठरवलेलं आहे, एकच माझा निर्णय आहे की बाळासाहेब हे माझ्यासाठी देव होते, दैवत होते, आणि मी बाळासाहेबांवर माझं आयुष्य समर्पित केलेलं आहे, आणि हा बाळासाहेबांचा मुलगा आहे. या एका गोष्टी करता त्याला 100 गुन्हे माझ्या विरुद्धचे आहे. कट कारस्थान, षडयंत्र हा शब्द नाही त्याने वापरला, पण माझ्या विरुद्धचं जे काय त्याचं आहे ते माफ आहे त्याला. मी त्याला भावनेने सोडू शकत नाही, कारण तो मला बाळासाहेबांचं दिव्यत्वाची प्रचिती आहे, ती मला जपायची आहे, आणि त्याच्यासाठी मला उद्धव हे माध्यम म्हणून मी त्याच्या बाजूने. तू म्हणतोस ते मला माहिती आहे सगळं, माझ्याही मनात अस्वस्थता येते, पण मी ते दाबतो.
मला स्वतःला समजावतो. मला स्वतःला अनेक वेळा असे क्षण येतात की मनामध्ये येते, शिव माणूस आहे मी, विद्रोहाची भावना येते. हे काय चाललंय आपल्याशी? काय कशा करता मी काय करतोय आणि तुम्ही माझ्या बाबत काय करताय? पण तरी तो म्हणाला, मी आतापर्यंत उद्धवसाठी ढाल तलवार बनून आपण आपलं जीवन हे करायचं म्हणून केलं. पण आज परिस्थिती अशी आलेली आहे, जसं उद्धवमुळे बाळासाहेबांच्या लोकांवर संकट आलं, त्यांना बाहेर ढकललं गेलं किंवा पडावं लागलं किंवा पडले. आज आदित्यने, इतर नावं मी आज घेत नाहीये, घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला बसणारा धक्का तर कल्पनेबाहेर असेल, कल्पनातीत असेल, आणि ती नावं घेणार मी. आज संजयवर फोकस आहे माझ्या हेडलाईन संजयवर आहे. म्हणून पहिली गोष्ट अशी की आदित्यने संजयला पक्षाबाहेर ढकलण्यासाठी मोठा डाव रचला आहे. तुम्ही म्हणाल की आता अलीकडल्या काळामध्ये प्रियांका चतुर्वेदीच्या प्रश्नावर आदित्य आणि संजय राऊत यांच्यामधले मतभेद, मनभेद, भेदाभेद, संघर्ष हा असा थोडं जाणवत होतं की शरद पवारांकरता संजय निक्षून आग्रही आहे आणि तो करणार. मला संजय पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुला चर्चांमध्ये पडू नकोस, तू शरद पवारच राज्यसभेचे आमचे उमेदवार असणार महाआघाडीचे. आणि आदित्य प्रियांका चतुर्वेदीच या मुद्द्यावर अडून नव्हता, आग्रही नव्हता, तो दुराग्रही होता. प्रचंड असा त्याचा हट्ट होता की नाही, शिवसेनेकडेच आलं पाहिजे तिकीट आणि ते प्रियांका चतुर्वेदीलाच दिलं पाहिजे. मी माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये, 2 व्हिडिओमध्ये त्याला थोडंसं कॅरेक्टर सर्टिफिकेट मी दिलं होतं की अरे ती त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे, मुलं बाळावाली बाई आहे, तिच्याबद्दल तो आग्रही आहे, हे ठीक आहे, पण तुम्ही काही गॉसिप करू नका, रूमर करू नका. पण ज्या पद्धतीने प्रियांका चतुर्वेदी करता आदित्य नडला, शरद पवारांना नडला, काँग्रेसला नडला, संजय राऊतला तर नडलाच नडला, अडला. त्याच्याकरता भांडण घेतलं, त्याने तंटा केला. त्या विषयावर मी आज जास्त बोलत नाहीये, जरी बोलू शकतो तरी पण मला याला वळण नाही द्यायचं आहे वेगळं, म्हणून मी आज त्या विषयावर तुमच्याशी शेअर नाही करत आहे. पण आदित्य हे केवळ या प्रियांका चतुर्वेदीच्या उमेदवारीच्या संदर्भात जे काय घडलं ना, त्याच्या पलीकडे गेले कित्येक महिने संजय विरुद्ध कारस्थान, षडयंत्र, कपट आणि त्याला पक्षाबाहेर घालवण्याची प्रक्रिया करत होता, खरंच करत होता. आय स्वेअर, आय हॅव डिटेल्स. ते डिटेल्स जर मी तुम्हाला सांगायला लागतील मला, याचं कारण आज ना उद्या तुमच्यापैकी कुणीतरी मला विचारणार आहे की अनिलजी, तुम्ही ट्रेलर दाखवलाय, तुम्ही हेडलाईन सांगितली आहेत, आम्हाला पुरावे पाहिजे, आम्हाला तपशील पाहिजे की कुठे कुठे आदित्यने संजय राऊतना शह देण्याचा प्रयत्न केला, मात देण्याचा प्रयत्न केला, कुठे कुठे तो त्यांना नडला, अडला, कुठे त्यांनी त्यांचं अवमूल्यन करायचा प्रयत्न केला संजयचं, त्याच्याविषयीच्या प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरुद्ध उद्गार नव्हे तर फुत्कार टाकले, फुत्कार.
तेही सगळं मी तुम्हाला तपशीलवार सांगणार ना. एक गोष्ट मला तुम्हाला दाखवून द्यायची आहे, पटवून द्यायची आहे, सिद्ध करायची. आज माझी दुसरी हेडलाईन आहे. पहिली हेडलाईन या संघर्षाची आहे, दुसरी हेडलाईन ही आहे की संजय राऊतला उबाठामध्ये एकतर आदित्य घालविल, नाही तर स्वाभिमानी, स्वयंभू, स्वयंप्रज्ञ असा संजय कदाचित निर्णय घेईल आणि उबाठातून बाहेर पडेल. मोठे विधान केलं मी, कारण असेल ना तसं. मी असं विधान जेव्हा करतोय की एकतर आदित्य त्याला बाहेर काढील, नाही तर तो बाहेर पडेल. त्यातला तो बाहेर पडेल हा भाग आता मी नव्याने तुम्हाला सांगतोय. आदित्य बाहेर काढेल, त्याची कारस्थानं कट, याचं तर मी तपशील सांगणारच आहे नंतर. संजयला बाहेर काढण्याची हिंमत उबाठामधले आदित्य अँड गँग, आता हा नवा शब्द आहे उबाठामध्ये, आदित्यची गँग. त्यात कोण कोण आहेत यू नो. आणि नावं मी सांगणार ना आता, हळूहळू तुम्हाला तपशील देणार आहे असे. आदित्य गँग म्हणजे कोण आहे, ते काय काय पद्धतीने काय काय करतात, त्यांची नावं काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, कुठे त्यांचे विविध हितसंबंध आदित्यशी निगडीत आहेत, का तो एवढं त्या गँगच्या आहारी गेलाय, आणि का तो संजय विरुद्ध या सगळ्या कारवाया, संजयचं योगदान, ऐतिहासिक स्थान माहिती असून करतोय, का तो संजयला बाहेर काढायला उत्सुक आहे. पण एक लक्षात ठेवा की संजय राऊत च्या विरुद्ध आदित्य जे काही करतोय त्याला तिसरी हेडलाईन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा पाठिंबा आहे आहे आहे. हे आदित्य त्याच्या मनाने केवळ करतोय असं समजू नका. आदित्य संजय राऊत विरुद्ध जे जे करतोय, ज्या ज्या पद्धतीने तो त्याला नडतोय, आडतोय, त्याच्या खोड्या काढतोय, अरे खोड्या कसल्या, फारच मोठी मोठी हे करतोय, या सगळ्याला जाहीर नाही पण मूकसंमती तरी कशाला मी शब्द वापरतोय. संमती आहे, उत्तेजन आहे, प्रोत्साहन आहे, दोघांचंही, बहिणींचं पण आहे, उद्धवचं पण आहे. उद्धवलाही आता आदित्यच्या माध्यमातून तो काटा काढतोय का काय संजयचा. संजयची लॉयल्टी इकडे, बाळासाहेबांचा मुलगा म्हणून, पण आदित्य एवढ्या ओपनली आणि इतक्या उघडपणाने काय काय शब्द वापरतोय, काय काय वाक्य वापरतोय, काय काय पद्धतीने संजयचं आपल्याच पक्षामध्ये हे करण्याचा प्रयत्न करतोय, चारित्र्यहाण्याने अधपत अवमूल्यन करायचा करतोय. आहे संमती. आणखीन एक हेडलाईन देतोय ना मी, तपशील नाही देते. तपशील तर देणार तुम्हाला. आता याची तर चर्चा करा तुम्ही, याची तर चर्चा होऊ दे. संजयसाठी पर्याय खुले आहेत. संजयसाठी पर्याय खुले आहेत. संजयला ते पर्याय कोणते याची कल्पना आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की हो, मी पण आहेच. त्या संजयच्या ज्या न दिसणारे मित्र आहेत, ओझरती चर्चा माझ्याचकडून होते कधीतरी. मीच कधीतरी सांगतो की संजयचं बोलणं करून दिलं, माझ्याच फोनवरून संजय बोलला वगैरे असं मी बोलतो. पण संजयला पर्याय
ज्या क्षणी संजय उबाठा सोडेल त्या क्षणाला त्याला तो राज्यसभेचा राजीनामा देऊन सोडेल. परत आणखीन एक हेडलाईन, तो त्या राज्यसभेच्या पदाला चिकटून राहणार नाही. तो ज्या वेळेला उबाठा सोडेल त्यावेळेला तो बाकी नेता प्रवक्ता सोडा, तो त्या दिवशी राज्यसभेची सीट सोडेल. आणि लक्षात ठेवा माझं विधान, आणि हे विधान मी पूर्ण आत्मविश्वासाने करतोय की संजयसाठी पुन्हा एकदा राज्यसभेत जाण्यासाठी जागा जेव्हा त्याच्याच राजीनाम्यामुळे निर्माण होईल तेव्हा त्याला राज्यसभेवर पाठवण्यासाठी व्यवस्था होणार आहे. झाली आहे असं मी म्हणत नाही, कारण अजून काही गोष्टी घडायच्या आहेत, अजून काही गोष्टी बिघडायच्या आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की संजयसाठी राज्यसभा पुन्हा त्याने हा राजीनामा दिल्यानंतर देखील आहे आणि ती मिळणार त्याला. आणि त्याच्यासाठी फार मोठी मंडळी त्याच्या मागे उभी राहिलेली दिसणार. मित्रांनो, 26 मिनिटं झाली. खरं म्हणजे मी थोडक्यात हात करणार होतो, पण या हेडलाईनमध्ये अडकलो. एकच मिनिट, काही मुद्दे फक्त तुमच्या कानावर घालायचे. एक हा मुद्दा सांगितला, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे संघर्ष विकोपाला. संजय राऊतला आदित्य बाहेर काढणार का तोच बाहेर पडणार? प्रियांका चतुर्वेदीचा छंदी फंदी बंदी आदित्य. उद्धव रश्मी हे आदित्य सोबत संजय विरुद्ध. संजयला शिंदे आणि फडणवीसांकडे संधी, हे मी क्लिअर बोललो नव्हतो. उबाठातला आणखीन एक मातब्बर फुटणार आहे, जबरदस्त फुटणार आहे. संजय फुटला की पाठोपाठ तो पण फुटणार आहे. आणि आता संजय टीम विरुद्ध आदित्य गँग यांचा संघर्ष चालू आहे. आणि संजय राऊत पुढले पर्याय कोणते तेही मी तुम्हाला सूचित केले. मित्रांनो, बरं नाही वाटत आहे हे सगळं तुम्हाला सांगताना, पण हे सत्य आहे कटू असलं तरी. संजय राऊतच्या आयुष्यामधला एक अग्निपरीक्षा आता कॅन्सरच्या रूपाने त्याने दिली. कॅन्सरवर मात करून आज तो तुमच्या पुढे उभा आहे. त्याच्यावर त्याचा परिणाम झालेला दिसतोय तुम्हाला. आज आदित्य ठाकरे नावाच्या आणखी एका राजकीय कॅन्सरशी त्याला मुकाबला करावा लागतोय. माझी खात्री आहे त्यावरही संजय मात करेल, ठामपणे उभा राहील आणि संजयच राहील. धन्यवाद.